रायगडवर आज 352वा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, तर कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झालेले आहेत। प्रसादासाठी 5000 किलो तांदूळ, 1 लाख पाण्याच्या बॉटल्स, तर 15 खाटांचं रुग्णालय सुद्धा रायगडावर सज्ज आहे। रायगड पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात येते। राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई गोवा हायवेसह महाड आणि रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असेल। आज संध्याकाळपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। रायगड रोह्यामधील कुंडलिका नदी संवर्धन परिसरामधील शिवनेरी, प्रतापगड, रायगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांची प्रतिकृती बनवून शिवसृष्टी साकारण्यात आली आहे आणि या शिवसृष्टीचं आज लोकार्पण सुद्धा करण्यात येणार आहे। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल। डोंबिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला। खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आणि यावेळी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते।